मित्रांनो, 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज गेलेली दादांची ही रील तर आपण सर्वांनी पाहिली, ज्यामध्ये सांगितलं गेलंय की आदिवासी योजनेचा फायदा नक्की घ्या. योजना तर खूप भारी आहेत, पण आता या योजनेचं प्रत्यक्षात काय चाललंय ते आज आपण जाणून घेऊया. जमिनीवरची खरी परिस्थिती. योजनेचा फायदा घ्यायला तर तयार आहेत, पण शबरी महामंडळ आणि आदिवासी विकास विभागात फेऱ्या मारून आपल्या आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी आणि महिलांचे पाय झिजलेत. सन 2024 ते 25 पासून पात्र लाभार्थ्यांच्या फाईल्स सरकारी कार्यालयांमध्ये धूळ खात पडल्या. कर्ज मंजुरीचे आदेश हातात आले, नियमाप्रमाणे अनामत रक्कम भरली, तरी खात्यात हक्काचा 1 रुपयाही आलेला नाही. आधी अधिकारी म्हणतात ऑनलाईन पोर्टल बंद आहे आणि नंतर सांगतात विभागाकडे निधीच उपलब्ध नाही. याच अन्यायाविरोधात आता आदिवासी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष दीपकदादा अहिरेंनी नाशिक आयुक्तालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा दिलाय. आदिवासींच्या हक्कावर गदा सहन करणार नाही. निधी तातडीने मिळाला नाही तर थेट ठिय्या आंदोलन छेडले जाईल. फक्त सोशल मीडियावर योजना पाहून फायदा नाही. जमिनीवरचा हा लढा पुढे नेण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या जेत्री राखो चॅनलला आत्ताच फॉलो करा. जय आदिवासी, जय जोहार.